नमस्कार प्रेक्षको, आज मी तुम्हाला जायफल जर्नी फॉर एव्हर या चॅनलतर्फे तुम्हाला गावरान मक्याच्या कणसाचा चिवडा कसा करतात त्याची रेसिपी तुम्हाला माझी आई करून दाखवणार आहे। काय काय साहित्य लागतं ते आता तुम्हाला मी दाखवणार आहे। आता 4 मक्याची निब्बर कणस घ्यायची, त्यानंतर ती कणस आपण किसणीमध्ये बारीक किसून घ्यायची। हे झालं आपलं आता कणसाचं। आता आपल्याला याला चिवडा तयार करण्यासाठी काय काय रेसिपी लागेल ते आता दाखवतो तुम्हाला। आता ते साहित्य काय काय लागतं दाखवतो तुम्हाला। पहिल्यांदा हळद लागेल, नंतर तिखट लागेल, नंतर मिरचीचे तुकडे लागतील थोडे, कढीपत्ता लागेल, कोथिंबीर लागेल, नंतर मोहरी लागेल, थोडं हिंग लागेल, नंतर थोडं मीठ लागेल चवीपुरतं, नंतर थोडी साखर लागेल चवीपुरते, खोबऱ्याचं किस आणि तेल लागेल। अशा प्रकारे आपल्याला एवढंच साहित्य लागणार आहे आणि जसं चवीचं आहे त्याप्रमाणे आपण करणार आहे। इथून पुढे आता रेसिपी तुम्हाला कशी काय रेसिपी तयार करायची ती आता तुम्हाला सांगाल। थोडं तेल लागेल आपल्याला गरम करण्यासाठी। गॅस मंदच ठेवायचा आहे। नंतर तेल गरम झालंय की नाही पाहायचं। तेल गरम झालं असेल तर त्यामध्ये मोहरी टाकायची आपली फोडणीची। मोहरी एकदा तडतड लागली की त्यामध्ये आपला कढीपत्ता टाकायचा। थोडं हिंग टाकायचं, म्हणजे हिंग टाकलं म्हणजे त्याचा सुवास चांगला येतो। थोडी हळद टाकायची, थोड्या मिरच्या टाकायच्या, आणि आपण जे मगाशी केलं होतं का कणीस किसून घेतले होते ते किसलेले कणसाचा पूर्ण किस टाकून द्यायचा कढईमध्ये। चिकट असतो परंतु तो टाकून द्यायचा कढईमध्ये। पूर्ण फोडणीमध्ये मिक्स कसं होईल तो पाहायचा, हलवत राहायचं उचटण्याने, सतत ते हलवत राहायचे म्हणजे चिकट होणार नाही आणि एकजीव होईल। कालच आईने पाकातल्या गोडपुऱ्याची रेसिपी केली, सुंदर रेसिपी केली होती। पाहायचं असेल तर तुम्हाला मागचा एपिसोड पाहता येईल। आज लगेच आईने गावरान मक्याचा चिवडा कसा करायचा ही रेसिपी करण्याचं ठरवलंय, त्यामुळे ते आता करत आहे। गॅस कमी करायचा, चवीपुरतं थोडं मीठ टाकायचं, थोडी साखर पण टाकायची आणि थोडं तिखट पण टाकायचं। तसं आपण पहिल्यांदा टाकताना मिरची टाकली होतीच, परंतु थोडं लालसर दिसावं आणि चव यावी त्यासाठी तिखट पण टाकायचं आणि परत पुन्हा हलवून घ्यायचं, चिकट होऊ नये म्हणून, कढईला खाली लागू नये म्हणून। झालंय त्यामुळे आता फक्त वाफ येण्यासाठी त्याच्यावर आपण आता ताटली ठेवू। गॅसची फ्लेम थोडी हाय ठेवलेली आहे वाफ येण्यासाठी। पुन्हा ताट काढून परत पुन्हा उसटण्याने ते चिवडा खाली चिटकू नये म्हणून परत हलवतो।
थोडा शिजलाय, वाफा दिसत आहे. आता परत एकदा आपण वाफण घेऊ. एकदा थोडा अर्धवट झाला होता, त्यामुळे आता पुन्हा एकदा एक 10-15 सेकंद आपण पुन्हा वाफण ठेवून देऊ. वाफ आलेली, पुन्हा एकदा तो आपण हलवून घेऊ, जेणेकरून तो खाली चिकटणार नाही, त्याच्या काठी तयार नाही होणार, हे पण पाहिलं जातं. एक मात्र कणसं घेताना मात्र ते निब्बरच घेतली पाहिजे, ती कोवळी घेतली नाही पाहिजे. जर कोवळी घेतली तर ते चिवडा होणार नाही आणि ते चिकट होईल. त्यामुळे कणस चिवडा करताना आपण निब्बरच घ्यायची, नंतर टाकल्यावर टाक. पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आहे. आता होतच आलाय चिवडा पूर्ण. सुंदर आणि झटपट रेसिपी ही 2 ते 3 माणसांचा पटकनी दुपारच्या वेळेस असा नाश्ता किंवा लंच टायमिंगला खाता येईल असा एक सुंदर रेसिपी. अशा प्रकारे आता आपला हा गावरान मक्याचा चिवड्याची रेसिपी तयार झालेली आहे. आता ते आपण डिश मध्ये तयार करण्यासाठी तयार करू. आता थोडी वाफ आल्यानंतर गॅस बंद करू. आता आपण गॅस बंद केलेला आहे. अशा प्रकारे असा गावरान मक्याचा कणसाचा चिवडा तयार झालेला आहे आणि तो आमच्या मातोश्रींनी तयार केलेला आहे. कसा वाटला मित्रांनो? कृती कशी वाटली? आवडल्यास आपण लाईक, कॉमेंट आणि सबस्क्राईब करावं. धन्यवाद.